आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजींनी कालच महाराष्ट्राच्या 80 संघटनात्मक जिल्ह्यामध्ये 80 निवडणूक प्रमुखाची नियुक्ती केली आणि प्रशासकीय 36 जिल्ह्याचे प्रभारी म्हणून आमचे मंत्री काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी आमचे नेते आहेत आणि या जे निवडणूक प्रभारी आहेत आणि निवडणूक प्रमुख आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि एकंदरीत संपूर्ण निवडणुकीचं महायुतीचं सोबत चर्चा असेल, निवडणुकीचं संपूर्ण फॉर्म भरणे, कॅन्डिडेटमध्ये त्या ठिकाणी जी प्रक्रिया करावी लागते आम्हाला पक्षाला ती प्रक्रिया करणे, या सर्व बाबी माननीय अध्यक्षांनी आता निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुखावर दिलेले आहे। हेच निवडणूक प्रमुख आणि प्रभारी त्या जिल्ह्यामध्ये महायुती चर्चा करणार आहे आणि त्यामुळं महायुतीचा समन्वय राखणे सुद्धा जबाबदारी निवडणूक प्रमुखाची आणि प्रभाऱ्यांची आहे। जरी गणेश नाईकजीला ठाणे दिलं असेल कारण तिथले लोकल मंत्री आहेत, राज्यामध्ये आपण बघितलं असाल प्रभारीची यादी, त्यामध्ये ज्या भागातले मंत्री आहेत त्याच भागात दिले आहे, ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच जिल्ह्यात दिले आहे आणि त्यामुळं मला वाटतं की हे जे संपूर्ण महायुतीपासून तर निवडणुकीच्या निकालापर्यंत संपूर्ण मॉनिटरिंग निवडणूक प्रभारी करणार आहेत आणि निवडणूक प्रमुख करणार आहेत। त्यामुळे ठाणे जरी गणेश नाईकाकडे असेल त्यांनी महायुतीची चर्चा त्यांनी करायची आहे, त्यामध्ये मग माननीय अध्यक्ष आमचे रवी चव्हाणजी त्या ठिकाणी काही वाटलं तर इंटरव्हेन्शन करतीलच, काही ठिकाणी आम्ही करू। पण माननीय अध्यक्षांनी जो काल निर्णय घेतला तो निवडणुकीच्या संपूर्ण मॉनिटरिंगचा घेतला आहे। मला वाटतं यातनं निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण सुलभ होईल। महायुती संदर्भातली चर्चा करावी। गणेश नाईकांनी स्पष्टपणे यापूर्वी सांगितलेलं आहे की नवी मुंबई असेल, ठाणे असेल, उल्हासनगर असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल या महानगरपालिकांमध्ये आम्ही एक हाती लढवणार आहोत आणि भाजपचा महापौर कसा बसेल यासाठी आमचे प्रयत्न असेल। जर प्रभारी म्हणून गणेश नाईकांनी केलं असेल तर येणाऱ्या काळामध्ये भाजपा विरुद्ध एकनाथ शिंदेची शिवसेना असा थेट सामना आपल्याला महानगरपालिका निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल का? कधी कधी व्यक्तिगत स्वरूपाने व्यक्ती बोलत असतात, पण आता निवडणुकीचे प्रभारी झाल्यावर त्या रोलमध्ये यावं लागतं। निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर त्यांना सर्वच रोल प्ले करावे लागतील। एकदा आमच्या पक्षामध्ये ही परिस्थिती आहे की ज्याला जो रोल दिला त्या रोललाच त्यांनी जावं लागतं, त्यामुळं जो रोल त्यांना दिलेला आहे त्या रोलमध्ये ते काम करतील। पार्थ पवारांना पुण्यामध्ये जी जमीन दिली त्याच्यामध्ये जो स्टॅम्प ड्युटी आहे ती सुद्धा घेण्यात आलेली नाही आहे, फक्त 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती देण्यात आलेली आहे। नेमका ह्यासाठी कुठून हे सगळं झालंय? अतिशय वायुवेगानं ह्या फायली पुढे सरकल्या आहेत। 1800 कोटी रुपयाची जमीन जी आहे ती 300 कोटी रुपयात दिलेली आहे। जमिनीमध्ये जर गोंधळ होता 1800 रुपयाची जमीन एखाद्या कंपनीला परचेस करता येते का? स्वरूपामधली भूमिका काय घेतली? एक तर आतापर्यंत माझ्याकडे कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये। मला सकाळी अंजली दमानी यांचा फोन होता, त्यांनी सांगितलं की मंगळवारी 11 तारखेला संपूर्ण केस माझ्याकडे फाईल करणार आहे आणि राहिला प्रश्न महारवतन जमिनीबद्दलचे निर्णय घेण्याचा, तो एक विशेष कायदा आहे। आपल्याला चेक करावं लागेल की महारवतन जमिनीच्या कायद्यानुसार झालाय की नाही झालाय। मुद्रांक शुल्क माफीचा किंवा देण्याबद्दलचा कायदा आहे। उद्योग विभागाने कुठल्या सवलतीखाली त्यांना ती सवलत दिली आहे ते उद्योग विभाग तपासेल, कारण आम्ही जेव्हा MIDC प्रकल्पाच्या नावाने कुठला IT पार्कच्या पॉलिसीमध्ये किंवा उद्योगाच्या पॉलिसीमध्ये एखादं बेनिफिट दिलं असेल ते बेनिफिट नियमाने दिलं आहे काही उद्योग विभाग तपासेल, कारण आम्ही या ठिकाणी IT पार्कला जे काही धोरण आलं होतं IT पार्कचं किंवा उद्योग विभागाचं, त्यावेळी मंत्रिमंडळाने काही त्या ठिकाणी सवलती जाहीर केल्या उद्योगाला, त्या सवलतीमधलं ते आहे का किंवा त्या सवलतीमध्ये नाही आहे किंवा परस्परच त्या ठिकाणी काही केलं गेलं याचा नक्की पूर्ण तपास करावा लागेल असं मीडियामध्ये आलं आणि मी त्यावर बोलून दिलं। त्यापेक्षा 11 तारखेला अंजलीताई दमानिया माझ्याकडे घेऊन येणार आहे, त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल
तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी, महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल. आणि आयटी संदर्भाने मुद्रांकाबद्दल, जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी आयटी संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल. शेवटी जर विरोधी पक्षांनी हा प्रकरण मीडियाच्या माध्यमातून दिलं असलं तरी अधिकृतपणे अजूनपर्यंत माझ्या कोर्टामध्ये किंवा माझा प्रशासकीय मंत्री म्हणून, प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे तो अजून विषय आला नाही. हे सरकारची जमीन आहे, सरकारच कशी काय विकली असा प्रश्न समोर येतो. मी तेच सांगतो की महार वतन जमिनीचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत तहसीलदार, एडीओ, आमचे कलेक्टर तिथले त्यांनी त्या जमिनीमध्ये महार वतन कायद्याप्रमाणे सर्व कायद्यांची अंमलबजावणी केली का हे तपासण्याचे अधिकार मला आहेत. पण कुणीतरी फाईल केलं पाहिजे. माझ्याकडे अजून फाईल नाही प्रकरण. आता माझ्याकडे आल्यावर मला अधिकार आहेत त्या जमिनीबद्दल निर्णय घेण्याचे. कॉशी जुडिशियल घ्यायचे अधिकार आहे आणि प्रशासकीय अधिकारी आहे, त्यामुळे ते करता येईल. पण जर नियमात दिली असेल तर मग मला माहिती नाही. पण राहिला प्रश्न मुद्रांकाचा, तेच सांगितलं मी. आयटीमध्ये पॉलिसी आहे का मुद्रांक माफ करण्याची? उद्योग विभागात तशी पॉलिसी करतं. आम्ही जेव्हा त्यांनी आयटी पॉलिसी केली असेल तेव्हा आयटी पॉलिसी अंतर्गत काही मुद्रांक माफी केली असेल तर मला त्याबद्दल तपासावं लागेल. दोनही केस, मुद्रांक माफ का केलं आणि महार वतन जमिनी कायद्याने दिल्या का हे चेक करावं लागेल. पुण्याचे जिल्हाधिकारी यावर म्हणतात की ही जमीन अजूनही सरकारच्याच ताब्यात आहे आणि दुसरीकडे स्टॅम्प ड्युटी माफ करून ते सगळं त्यांना देण्यात आल्याचं सुद्धा माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई चालू करतो. मला अंजली दमानियाजींनी सांगितलं मी मंगळवारी येते, त्यामुळं मंगळवारी कळेल. सर, सगळ्यात महत्वाचं, काल राहुल गांधी यांनी जो हायड्रोजन बॉम्ब टाकला होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकाच व्यक्तीची नावं असल्याचं समोर आणलं होतं. तुमच्या कामठी मतदारसंघाचा उल्लेख केला होता की निवडणूक चोरी झालेली आहे. तर राहुल गांधीची वेडेपणा आहे. त्यांनी तपास करायला पाहिजे की महाराष्ट्राच्या मतदारांवर बोलताना काय बोललं पाहिजे. नुसतं झोपेचं सोंग स्वीकारलं असेल तर मला माहिती नाही. त्यांनी सर्वात आधी मत चोरीचा आरोप लावला कामठीवर. दुबार मतदार कामठीमध्ये आहे हा आरोप लावला. तिबार मतदार कामठीमध्ये आहे, ते संपूर्ण राज्यातच आहे. परवा आशिष शेलार बोलले काही चूक नाहीये. कामठीमध्ये 65 बूथ असे आहेत ज्या ठिकाणी मला 3 मतं, 4 मतं, 2 मतं, 1 मतं, काँग्रेसला 600, मला 2 मतं, 400 मतं काँग्रेसला, 4 मतं मला, असे 65 बूथ आहेत. आता त्या बूथवर 5-5, 10-10, 12-12 दुबार मतदार आहे. इतकं त्या ठिकाणी वाईट आहे. आणि ही मतदार यादी, दुबार मतदाराचे नाव काढण्यासाठी कोण प्रयत्न केले? तर पहिलं देवेंद्र फडणवीसजींनी हायकोर्टात केस केली. मी निवडणूक आयोगाला वारंवार भेटलो की हे जे मदर रोल आहे लोकसभेच्या, यामध्ये दुबार तिबार नावं आहे. आता आज एक सत्यता कळली की पुन्हा माझ्या विरुद्ध लढलेले, ज्याच्या निवडणुकीकरता स्वतः राहुल गांधी येणार होते पण वेळेवर सभा कॅन्सल केली, तिथे माझ्या विरुद्ध लढलेले सुरेश भोयर यांचे दुबार नाव आहे. आता मला सांगा, हे राहुल गांधीला दिसत नाही का? उद्धव ठाकरे झोपी गेले आहे का? जरा उद्धव ठाकरेंनी चष्मा उघडून बघावा की काय चालू आहे. म्हणून मी त्याला वारंवार सांगतो की दुबार नावं आहेतच, तिबार नावं आहेत. तो काय आक्षेपाचा प्रश्न जाऊ शकत नाही, कारण दुबार नाव असले तरी निवडणुकीला मतदान एकच व्यक्ती करतो. ते शाही लागते ना, एकाच व्यक्तीला लागतं. दुबार नाव असेल तरी, कारण ते ऍडिशन झाले, डिलिशन झाले नाही या मतदार यादीमधले, त्यामुळे कुणाचे नाव दुबार राहू शकतं. त्यामुळे माझा आक्षेप नाही आहे. पण जरा अभ्यास करून बोलले तर फेक नरेटिव्ह तयार करता येणार. जे खोटं सांगतात ना, मतदार यादी चुकली, आमची मतचोरी झाली. आता राजसाहेबांनी चेक करावं ना. राजसाहेबांना माझी विनंती आहे की माझ्या विरुद्ध लढलेले आणि काँग्रेसचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार, त्यांचे तुम्ही चेक करून घ्या दुबार आहे का नाहीये. त्यामुळं राजसाहेब, उद्धवजी आणि राहुल गांधी यांनी हा जो फेक नरेटिव्ह समाजामध्ये खोटी दिशाभूल चालू केली, मी तर त्यांना 1000 रुपये बक्षीस द्यायला तयार आहे. राहुल गांधीला त्यांनी जरा ट्विट करावं, आज माझं बक्षीस स्वीकारावं की बावनकुळेंनी 1000 रुपये पाठवले किंवा पाठवणार आहेत. मी काय म्हटलं त्यांना, माझं चॅलेंज आहे की मतदार यादी जी आहे ती लोकसभेची आहे. लोकसभेचा जो मदर रोल मतदार यादी आहे ती विधानसभेला जशी आहे तशी असतं, फक्त विधानसभा ती वेगळी होतं. आणि लोकसभेची यादी जशी आहे तशी प्रभागात जातं.
त्या प्रभाग वाईज तिला तुकडे करतात, तिला फोडतात. त्यामुळं लोकसभेची यादीच वापरतात कुठल्याही निवडणुकीला. एकदा लोकसभेला जो मदर रोल लागू झाला तोच लागू होतो निवडणुकीला. मग तुम्ही आता म्हणता की 31 खासदार निवडून आले, तेव्हा ती यादी चांगली होती. विधानसभेत देवेंद्र फडणवीस 51% मतं घेऊन आले, ती यादी चुकली. मग आता नगरपालिका निवडणुकीत तुमचा पराभव होणार आहे. तुम्ही धडपड करताय, केविलवाना प्रयत्न करताय आणि आता सांगून देताय मतदारही चुकली आहे. म्हणजे हे जे नौटंकी आहे, हे जे खोटारडेपणा आहे, आता समजला जनतेला. त्यामुळं मतदार यादीमध्ये आता ही मतदार यादी स्क्रॅप केली पाहिजे का, तर पुन्हा स्क्रॅप केली पाहिजे. पण जोपर्यंत हा नियम आहे आतापर्यंत प्रचलित की लोकसभेच्या यादीवर विधानसभा होतात, विधानसभाच्या यादीवर नगरपालिका नगरपंचायती होतात, हे काही नवीन सांगायची गरज नाही. मागच्या वेळी 40 वर्ष उद्धव ठाकरे महानगरपालिका मुंबईमध्ये ज्या यादीवर ते जिंकतात ती लोकसभेची होती त्या वेळच्या. त्यामुळे खोटारडेपणा कमी केला पाहिजे. राहुल गांधीला सवाल त्यांनी एक देवेंद्र फडणवीसांचा निवडणुकीच्या आधीचा व्हिडिओ दाखवलेला आहे. तेव्हा त्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणत होते की सातबारा जो आहे तो कोरा 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 केला जाईल, मग आता का केलं जात नाही असा सवाल. उद्धव ठाकरेचे 1000 व्हिडिओ माझ्याकडे आहे खोटारडेपणाचे. देवेंद्र फडणवीस कधीच खोटे बोलले नाही. देवेंद्र फडणवीसजींनी ठरवलं आहे सातबारा कोरा करायचा, पण कुणा शेतकऱ्याचा केला पाहिजे? गाडी, घोडा, बंगला, अँबॅसेडर कार, इन्कम टॅक्स पेअरचा केला पाहिजे का? त्यांनी याच्याकरता समिती तयार केली आहे देवेंद्र फडणवीसजींनी. आमच्या सरकारने समिती तयार केली, परदेशी समिती, प्रवीण परदेशी समिती. 9 अधिकारी आहेत त्याच्यामध्ये. ही कुणाची कर्जमाफी केली पाहिजे? 40-40 वर्ष राबराब मेहनत करणारा शेतकरी ज्याच्या शेतामध्ये तो आत्महत्येकडे वळाला आहे, त्याची आत्महत्या थांबवण्याकरता कर्जमाफी केली पाहिजे की इन्कम टॅक्स पेअरची केली पाहिजे? उद्धव ठाकरेच्या काळामध्ये यापूर्वीच्या 3 कर्जमाफी झाल्या, तरी शेतकऱ्यावर कर्ज का झालं? कारण आपल्याला पॅरामीटर लावावे लागतील, उलट टॅक्स जास्त द्यावे लागतील. मी तर या मताचा आहे इन्कम टॅक्स प्लेअरचं कमी करून. आता माझी शेती आहे, माझ्या नावाने 2 एकर, तर मला एक कर्जमाफीची गरज आहे का? मी कर्ज काढलाय. त्यामुळे कर्जमाफ कुणाचं केलं पाहिजे तर या राज्यातल्या अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक आणि जो अजूनही सावरत नाहीये अशा लोकांचं केलं पाहिजे. आणि पुन्हा कर्ज होऊ नये यांच्यावर, या शेतकऱ्यावर, त्याच्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे. ते आमचं सरकार करत आहे. घरी बसून कर्जमाफी केली होती, त्यांना घरी बसायची सवय होती. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना 2.5 दिवस आले मंत्रालयात. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना ते त्या ठिकाणी 2.5 वर्ष विधानभवनात 2.5 महिने आले, 2.5 दिवस विधानभवनात आले 2.5 दिवस. म्हणजे उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री काळामध्ये मंत्रालयाची शीट काढा आणि विधानभवनाची शीट काढा. आणि तुम्हाला तर पाहिलं असेल उद्धवजीकडे कधी पेनच नव्हता खिशाला. बिना पेनाचे मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिले 2.5 वर्ष. मी 22 वर्ष झाले विधिमंडळात आहे. मी अनेक मुख्यमंत्री बघितले, विलासराव देशमुखजी, सुशीलकुमार शिंदेजी, त्यांच्या खिशाला पेन होता. पेन नसलेले मुख्यमंत्री होते उद्धवजी. 3-3 महिने आमदारच्या पत्रावर सह्या होत नव्हत्या. त्यांचेच आमदार त्यांना सोडून गेले, कारण काय? पेन नव्हता. जर आमदार येतात आहे तुमच्याकडे, तुमच्या खिशाला पेन नाही आहे सही करायला, तर कसे आमदार तुमच्यासोबत राहतील? ते आपल्या भागाचा विकास कसा करतील मुख्यमंत्री सही नाही करतील तर? त्यामुळे जे झालं ते उद्धवजीने याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. आता ते बोलत आहेत की महायुतीमधल्या 3 पक्ष सोडून कोणाशी पण युती करा चालेल. सुप्रिया सुळेंचंही तेच म्हणणं आहे की काही झालं तरी भाजप बरोबर नको, एकूण आदित्य चालतील लोकल बॉडीजला. दुसरीकडे उभाटाचे नेते स्वतः उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये सांगतात कोणत्याही परिस्थितीत शिंदेंना बरोबर घ्यायचं नाही, बाकी कुणी चालेल. म्हणजे इतकं टोकाचा एक नेत्यांचा. त्यांना विचारा आधी पहिले, परभणी, धाराशिव आणि नाशिकच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे खासदार निवडून आले त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते. त्यांना पाकिस्तानचे झेंडे पाहिजे रॅलीमध्ये, म्हणून भाजप नको आहे. त्यांना भाजप का नको आहे? भाजप यावेळकरता नको आहे की त्या ठिकाणी तुमचे हे जे वाईट धंदे आहे मताच्या लागून चालनाचे, म्हणजे मताचं लागून चालन करता येत नाही भाजपसोबत राहून. आणि म्हणून मताचं लागून चालन या ठिकाणी आमच्यासोबत होत नाही. आम्ही या ठिकाणी या देशाकरता, या राष्ट्राकरता, देव देश धर्माकरता काम करणारे कार्यकर्ते आहोत. उद्धवजीला हे थोडी पाहिजे आहे. म्हणून उद्धवजीला हे नकोच होतं म्हणून सोडून गेले, काँग्रेससोबत गेले आहे. आणि त्याला काँग्रेससोबत आयुष्य काढायचं आता. त्यांना हे माहिती आहे की 2047 पर्यंत मी सत्तेमध्ये येणार नाही. आणि त्यामुळे आता हे धडपड सुरू आहे. फार काही काळजी करू नका, समोर दिवस गेले का तुम्हाला कळेल. हिंदी में जाना चाहेंगे, राहुल गांधी ने कल प्रेस कॉन्फ्रेंस लेके कहा कि एक मॉडल में 22 जगह वोट किए. आपने कहा कि फॉल्स नैरेटिव सेट कर रहे हैं.
आज बिहार में चुनाव है, जेपी नड्डा का बयान आया कि ये कांग्रेस बिहार में पूरी तरह से हार रही है, इस वजह से ये सब चीजें कर रहे हैं राहुल गांधी। बराबर है नड्डा जी ने जो कहा, नड्डा जी ने जो कहा बराबर है, क्योंकि मैं 1000 रुपए का बख्शीश राहुल गांधी को भेजना चाहता हूं, अगर वो स्वीकार करे तो। मैं उनको उनके कौन से अकाउंट मुझे नंबर मालूम नहीं तो भेज देता अभी तक में। देखिए राहुल गांधी झूठ बोलते हैं, उनको ये मालूम है कि जो पार्लियामेंट का, सांसद का, लोकसभा के चुनाव का मदर रोल मतदार यादी होती है, वही सारे चुनाव में आती है। महाराष्ट्र में उनके वही होटल लिस्ट पर 31 खासदार चुन के आए, 31 सांसद चुन के आए। तब उन्होंने नहीं कहा कि वो होटल लिस्ट गलत थी। विधानसभा में हार गए तो कहते वो होटल लिस्ट गलत थी। अब हारने वाले, अब तो कांग्रेस पार्टी महाराष्ट्र में तो 5वें नंबर पे जाएगी, इतनी हालत खराब है। बिहार में तो जाएगी, नड्डा जी सही कह रहे हैं। महाराष्ट्र में तो बहुत खराब है, रोज कांग्रेस पार्टी को लोग छोड़ रहे। तो ये अभी जो झूठा नैरेटिव फैला रहे मतदार यादी के बारे में, आज मैंने कामठी की जो मेरे एमएलए एरिया में है, मैं जिनके खिलाफ महाविकास आघाड़ी का कांग्रेस का कैंडिडेट पंजाब में चुनाव लड़ा, उसके लिए राहुल गांधी जनसभा के लिए आने वाले थे, वक्त पे कैंसिल हो गया राहुल गांधी का। तो वो कैंडिडेट के 2 जगह नाम है, विधानसभा कैंडिडेट के, जो मेरे खिलाफ लड़ा है। तो हमने एक्सेप्ट ही किया है पहले से, 20 सालों से। 20 साल पहले देवेंद्र फडणवीस जी हाईकोर्ट गए ये दोबारा नाम के लिए। एडिशन हो रहा है मतदार यादी में, डिलीशन नहीं हो रहा है। आप अगर यहां रहते और कल वहां रहने गए तो वहां का नाम आ जाता है आपका, यहां वैसे ही रह जाता है, वो डिलीशन नहीं हो रहा है। इसलिए मतदार यादियों को स्क्रैप करना, एसआई करना, ये मामला करना ही पड़ेगा, क्योंकि 12 राज्यों का हो गया। यहाँ का पंचायत चुनाव के बाद वो करते ही है, वो तो नॉर्मल प्रक्रिया है। लेकिन महाराष्ट्र में या देश में कहीं भी चुनाव हो, पार्लियामेंट की लिस्ट के ऊपर ही होता है, वोटर लिस्ट पे होता है। तो मुझे लगता है राहुल गांधी बार बार खिचड़ी पका रहे हैं, लेकिन वो खिचड़ी पक नहीं रही है, उनको कोई वैल्यू दे नहीं रहा है। बिहार में वो सुपड़ा साफ होने वाला है और महाराष्ट्र में भी सुपड़ा साफ होने वाला है। महाराष्ट्र में 1-2 नगर पालिका मिल गई तो मिल गई, महाराष्ट्र में बहुत हालत खराब है उनकी। इसलिए वो अभी अपना अस्तित्व, जब लीडरशिप पे प्रश्न चिन्ह लग जाते हैं, तो लीडरशिप अपनी कामयाब रहे या लीडरशिप अपनी अस्तित्व में रहे, इसके लिए वो प्रयास करते हैं। राहुल गांधी ऐसी स्टेज पे है, वो खुद की लीडरशिप, खुद का अस्तित्व, कांग्रेस पार्टी का अस्तित्व, और कल कार्यकर्ता पूरे छोड़ के ना जाए पार्टी को, इस टिकाने के लिए क्या चाहिए? तो ये फेक नैरेटिव, झूठी बातें समाज में फैलाना और चुनाव आयोग को सामने रख के बीजेपी को टारगेट करना, हमें क्यों बयान देना पड़ता है? हर उनके वर्ड में स्मेल होता है, चुनाव आयोग को घेरते हैं, बाद में बीजेपी को घेरते हैं, इसलिए हमें बोलना पड़ता है। हमें चुनाव आयोग की परवाही करने की जरूरत नहीं है, लेकिन बोलते ऐसा है कि बीजेपी के सीधा आलोचना करते हैं। इसलिए राहुल गांधी का अभी अस्तित्व, उनका नेतृत्व, उनके पार्टी का अस्तित्व खत्म होने जा रहा है। इस वजह से वो तिल मिला के बात कर रहे हैं। हरियाणा में ऐसा उन्होंने कहा, बिहार में चुनाव एक दिन पहले इतना बड़ा बयान देना, आपको क्या लगता है बिहार चुनाव पर और महाराष्ट्र में भी जो लोकल बॉडी पोल से क्या असर है? राहुल गांधी को सुनना लोगों ने बंद कर दिया है। एक सवाल सर, एमपीए में तीनों पार्टी अलग अलग बयान दे रहे हैं। लोकल बॉडी चुनाव में शरद पवार की पार्टी कहती है कि बीजेपी के साथ नहीं जाएंगे, कांग्रेस बोलती है मनसे के साथ नहीं जाएंगे, और शिवसेना यूपीटी कहती है कि कहीं भी करेंगे लेकिन शिंदे की पार्टी के साथ नहीं जाएंगे। क्या कहना चाहते हैं? उनका आपस में तालमेल नहीं है। कांग्रेस पार्टी में 10 विचार है, उद्धव जी के पास 2 विचार है, राज साहब जी के पास मालूम नहीं क्या हो रहा है, लेकिन उनके पास कोई तालमेल नहीं है, बयान देने का तालमेल नहीं है। महाविकास आघाड़ी विधानसभा चुनाव हारने के बाद संभ्रम में है, कई जगह वो ये बयान देते हैं, कई जगह वो बयान देते हैं। सबका टारगेट बीजेपी है। बीजेपी इसलिए टारगेट है कि उनको वोटों का लांगून चालन करने का जिस प्रकार से वो प्रयास करते हम नहीं करते। हम कोई बात के लिए कॉम्प्रोमाइज नहीं करते, हम केवल डेवलपमेंट की बात करते हैं। तो डेवलपमेंट की राजनीति जिनको पसंद नहीं है, मोदी जी के विकसित भारत की राजनीति के साथ कोई आना नहीं चाहता है। देवेंद्र फडणवीस जी के विकसित महाराष्ट्र की राजनीति उन्होंने जो की है और विजन बनाया है, उसके साथ वो नहीं आना चाहते।
उनको डेवलपमेंट में कुछ करना नहीं है, किया भी नहीं जीवन भर कभी, विषय भी मालूम नहीं। अभी केवल घूम रहे उद्धव ठाकरे, किसानों के पास जा रहे, केवल इलेक्शन का स्टंट है। 2 दिन बाद चुनाव है इसलिए घूम रहे, नहीं तो वो बेमौसम दौरा करते हैं उद्धव ठाकरे। तो मुझे लगता है कि सारा पॉलिटिकल स्टंट है, उनके पास कोई तालमेल नहीं है, हार चुके हैं। आपको जब चुनाव के रिजल्ट आएंगे तब आप मुझे बताना यहाँ के, क्योंकि ये मैंने देखा है 2.5 साल, मैंने कई मुख्यमंत्री मेरे 35 साल के राजनीतिक जीवन में देखे हैं। मैंने कभी उद्धव ठाकरे जी को साइन करते हुए किसी एमएलए के लेटर पे देखा नहीं है। कसके तो एमएलए भाग गए, सांसद भाग गए। तो मुझे लगता है कि 2.5 साल सरकार के भी खराब हुए, 2.5 साल जनता के भी खराब हुए। 2.5 साल में 2.5 दिन वो मंत्रालय में आए, 2.5 साल में 2.5 दिन विधानमंडल में आए। अब वो चुनाव के कारण दौरा कर रहे, नहीं तो मुख्यमंत्री होते समय कम निकले बाहर हो। और जब जाते हैं तो रेड कारपेट डाल के जाते हैं, बड़ी कुर्सी चाहिए लंबी बैठने के लिए। तो मुझे लगता है कि ये सारी चीजें जनता को मालूम है और जनता अभी सब समझ रही है। देखिए, आज वो मामला मीडिया में मैंने देखा है, ट्वीट भी देखा है। अंजलि दमानिया जी का सवेरे मुझे फोन था 8 बजे कि मंगलवार को मुझे समय चाहिए। मैंने बोला हाँ ही है। वो उन्होंने कहा कि मुझे कंप्लेंट देनी है, मतलब बिल्कुल दीजिए। आज तक मेरे पास कोई तकरार नहीं है, लेकिन 2 बातें हैं। महार वतन जमीन का एक एक्ट है, वो एक्ट से अगर वो ट्रांसफर हुआ है, कार्रवाई हुई है तो ठीक है, नहीं तो वो उसमें जाना पड़ेगा। हमारे तहसीलदार, एडीओ, कलेक्टर ने क्या किया चेक करना पड़ेगा। मेरे पास आज कोई तकरार नहीं है। रह गई बात हमारे स्टैंप ड्यूटी की, वो स्टैंप में भी आईटी पार्क का कोई अगर पॉलिसी है, हमारे इंडस्ट्री डिपार्टमेंट ने कौन से पॉलिसी के तहत उनको छूट दी है, वो भी चेक करना पड़ेगा। सारा विषय एक बार सरकार के पास आएगा तो मैं इसका सरकार का रिप्लाई कर पाऊंगा। वो बात कर ली है, मैंने बात कर ली है।